तर अहिल्यानगरातल्या संगमनेरमध्ये हनुमान मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली। पण इथं हनुमान जयंतीला आगळं वेगळं महत्त्व आहे, कारण हनुमान जयंतीला रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। अत्यंत जुनी अशी ही परंपरा आजही जोपासली जाते। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। राज्यात हनुमान जयंतीचा उत्साह। संगमनेरमध्ये महिला हनुमान रथ ओढतात। रथ ओढण्याची ब्रिटिशकालीन परंपरा। बोला राम भक्त हनुमान की जय हा जयघोष आज देशभरात घुमतोय। हनुमान जयंती निमित्तानं राज्यातली हनुमान मंदिरं सजलेली आहेत। भाविकांची ही मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळते। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरात सुद्धा चैतन्याचं आणि भक्तिमय वातावरण आहे। इथे एक अनोखी परंपरा आहे। ब्रह्मचारी असणाऱ्या हनुमंताचा रथ ओढण्याचा मान हनुमान जयंतीला महिलांना दिला जातो। ब्रिटिशांनी या रथाला बंदी घातली होती, मात्र ही बंदी झुगारून शेकडो महिलांनी 1929 साली ही रथयात्रा काढली आणि तेव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये अनोखी परंपरा जोपासली जाते। महिलांना हनुमंताचा रथ ओढण्याचा मान दिला जातो। ब्रिटिशांनी रथ ओढण्याला बंदी घातली होती, मात्र भारतीय महिलांनी बंदी झुगारली आणि रथ ओढला। 1929 पासून आजतागायत रथ ओढण्याची परंपरा कायम आहे। ब्रिटिश काळामध्ये इंग्रजांनी या रथ ओढण्याला मज्जाव केला, त्या मिरवणुकीला मज्जाव केला आणि त्यामुळे या चौकामध्ये राहणाऱ्या झुंबरबाई औसक या नावाची एक लढवई अशी स्त्री पुढे आली आणि तिने हा रथ ओढण्याचा प्रयत्न पोलीस बंदोबस्तामध्ये केला आणि ती गेल्याबरोबर अनेक महिला त्या ठिकाणी उपस्थित झाल्या। मी सुद्धा हा रथ गेल्या 45 वर्षापासून या शहरामध्ये ओढण्याचं काम करते। ज्या काळी देशामध्ये अस्पृश्यता होती, स्त्री पुरुष समानता नव्हती, ब्रिटिशांकडून अत्याचार केले जात होते, त्या काळापासून संगमनेरच्या महिलांनी आपली ताकद आणि एकजूट दाखवून हा रथ ओढला होता। पण नेहमी म्हणत असतो की महिला सक्षम झाल्या पाहिजे, महिलांनी पुढे आलं पाहिजे। पण संगमनेर शहरामध्ये ही प्रथा 100 वर्षापेक्षा अधिक वर्षापासून चालू आहे। तुम्ही आता विचारलं की हनुमान बाल ब्रह्मचारी होते, महिला रथ ओढताय, तर तुमचं काय म्हणणं आहे? पण बाल ब्रह्मचारी हनुमान हे सीतेचे सेवक सुद्धा होते आणि ते अंजनी पुत्र सुद्धा होते, हे पण आपण विसरलं नाही पाहिजे। महिलांना तेवढाच मान आहे जेवढा पुरुषांना आहे आणि तीच प्रथा जी आहे ती संगमनेरमध्ये आपल्याला दिसते। या रथयात्रेदरम्यान पोलिसांनाही विशेष मान दिला जातो। पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच हा रथ ओढला जातो। कित्येक वर्षांपासून महिला या ठिकाणी रथ ओढतात। लाकडापासून बनवलेल्या या रथाला श्री बजरंगबली विजय रथ म्हणून संबोधलं जातं। राज्यातल्या काही भागात आजही मारुती मंदिरामध्ये जायला महिलांना बंदी असताना ही हनुमान रथ ओढण्याची परंपरा अनुकरणीय आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, अहिल्यानगर।